चीनी बनावटीची शस्त्र विकण्यासाठी मुंबईत आले। लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय। मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई। 3 कुख्यात गुंडांना सापळा रचून रंगेहात अटक। अवैध पद्धतीने चीनी बनावटीची शस्त्र विकण्यासाठी मुंबईत आलेल्या 3 कुख्यात गुंडांना मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे। दरम्यान या तिघांचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याचा संशय पोलिसांना आला होता आणि त्या दृष्टीने पोलिसांनी त्यांचा तपास अधिक चौकस पद्धतीने सुरू केला होता। काही लोक शस्त्र घेऊन मुंबईत येत असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार 22 मे रोजी रात्री 11:15च्या सुमारास दक्षिण मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ पीडी मेलो रोडवरील एका सार्वजनिक शौचालयाजवळ पोलिसांनी सापळा रचला आणि 3 आरोपींना अटक केली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 3 शस्त्र, मॅगझिन्स आणि मेड इन चायना असं लिहिलेली 45 जिवंत काडतुसं म्हणजेच गोळ्या जप्त केल्या आहेत। साधारण 3 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केलाय। मात्र ही चीनी बनावटीची शस्त्र कुठून आली आणि त्यांचा मुख्य स्रोत काय आहे या संदर्भातला अधिकचा तपास पोलीस सध्या करत आहेत। क्राईम ब्रांचचे डीसीपी राज तिलक रोशन यांनी या संदर्भात अधिकची माहिती दिली आहे। रिलायबल इन्फॉर्मेशन मिळाली होती की 3 इसम बनावटी विदेशी पिस्टल घेऊन आणि तसेच त्यांच्याकडे लाईव्ह कार्ट्रिजेस आहे हा घेऊन ते मुंबईला आलेले आहे आणि त्यांना ते पिस्टल आणि कार्ट्रिजेस विकायचे आहे। हा इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर काल रात्री जवळपास 11 वाजता एईसेलची टीमने 3 लोकांना पीडब्ल्यू रोडवर सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या जवळ 3 विदेशी बनावट पिस्टल जे बेकायदेशीर आहे, मेड इन चायना आहे, तसेच 45 लाईव्ह कार्ट्रिजेस आहे हा एकत्रित पकडलेले आहे आणि तिघांच्या विरोधात एमआरए पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेले आहे आणि पुढील तपास खंडणी विरोधी पथक क्राईम ब्रांचकडे चालू आहे। 3 आरोपी आहे, तिन्हीवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहे। एक जे आरोपी आहे त्यामध्ये ज्यांचे नाव आहे गोलू सरबाज, त्यांच्यावर झालावाड जगा आहे राजस्थानमध्ये, त्यांच्यावर तिथे 19 गुन्हे दाखल आहे। तसेच बाकी जे 2 आरोपी आहे जशनप्रीत मंगलसिंग आहे, तसेच एक सुखविंदर आहे, त्या दोघांवर सनौर पोलीस स्टेशन आहे पटियालाला पंजाबला, तिथे गुन्हे दाखल आहे। तसेच 22 चे एक मर्डर केस आहे, त्यामध्ये दोन्ही वॉन्टेड आहे आणि 22 पासून त्या पोलीस स्टेशनच्या गुन्हेमध्ये ते पाहिजे आरोपी। पोलिसांनी पकडलेल्या या 3ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा मोठी आणि गंभीर आहे। या 3ही आरोपींवर राजस्थान आणि पंजाब या 2 राज्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत। तसंच यातील 2 आरोपी हे खुनाच्या प्रकरणात फरार होते, तर 3ही आरोपी मुंबईतील स्थानिक गुन्हेगारांना शस्त्र विकण्याचा प्रयत्न करत होते। मुंबईच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करत आहेत। या 3ही आरोपींचा लॉरेन्स बिश्नोईशी संबंध आहे का याचा सुद्धा संशय पोलिसांना असल्याने त्या दृष्टीने सुद्धा पोलीस कसून तपास करत आहेत। रिपोर्ट निधी पेडणेकर।